महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। ऑफलाईन आणि प्रत्यक्ष जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे। आज कोण कोण उमेदवार अर्ज दाखल करणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह 29 महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय। या निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करावे लागतील। युती आणि आघाडी संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नसताना आज कोण कोण उमेदवार अर्ज दाखल करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महापालिका निवडणुकीसाठी आता अर्ज दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। ऑफलाईन आणि प्रत्यक्ष जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे। तर आज कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। ठाकरे बंधू यांच्या युतीच्या घोषणेनंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। जागा वाटपासंदर्भात अनेक बैठका होत आहेत। या बैठकांचं सत्र आता सुरू झालंय। मात्र आपण पाहतोय अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर आज कोण कोण उमेदवार अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ऑफलाईन आणि प्रत्यक्ष जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे। मुंबईसह 29 महापालिका या निवडणुका आणि यासाठी आता अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे। मंगळवारपासून या ठिकाणी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईहून आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य, नाशिकहून महेश महाले आणि छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। आधी मी मुंबईमध्ये भाग्यश्रीकडे जाईल। भाग्यश्री, आपण पाहतोय अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे। कोण कोण अर्ज मुंबईमधून दाखल करणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच अर्ज दाखल करायला सुरुवात तर झालेली आहे। नीलम, कोण कोण अर्ज दाखल करणार आहे हे अजून स्पष्ट नाहीये, कारण आपण म्हणतोय तसं अजूनही महायुतीचं गणित जे आकड्यांचं आहे ते सुटलेलं नाहीये। ठाकरे बंधूंनी काल खरं तर युती जाहीर केली आहे। मात्र ठाकरे बंधूंनी युती जरी जाहीर केलेली असली तरी देखील त्यांचं देखील आकड्यांचं जे गणित आहे ते अद्यापही सुटलं नाही। काही ठिकाणी तिढा जो आहे तो अजूनही तसाच आहे। चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत। मराठी बहुल भागामध्ये दोन्ही ठाकरेंना सीट्स हव्यात त्याच्यावरनं चर्चा सुरू आहे। जसं की दादर असेल, माहीम असेल, शिवडी असेल, विक्रोळी, भांडूप या ठिकाणी दोन्ही भाऊ सीट्स मागतात। तर कोणाला नेमक्या किती सीट्स द्यायच्या त्याच्यावरनं त्यांचं देखील अजून बोलणं जे आहे ते पूर्ण झालेलं नाही। केवळ त्यांनी फक्त एक घोषणा जी आहे युतीची ती केलेली पाहायला मिळते। एकंदरीतच जर आपण बघितलं तर ह्या सगळ्यावर अजून शिक्कामोर्तब झाला नसल्याने फॉर्म अर्ज भरायची तारीख जरी आजपासून असली तरी हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अर्ज भरले जाणार नाहीत। फक्त अपक्ष जे लोक आहेत किंवा ज्यांना जे माजी नगरसेवक होते आणि ज्यांना भीती वाटते की आपल्याला कुठल्याच पक्षातनं सीट्स कदाचित मिळणार नाहीत तर ते लोक जे आहेत ते अपक्ष म्हणून आज फॉर्म भरू शकतात अशी माहिती जी आहे ती हाती येते। जी, आपले प्रतिनिधी नाशिकहून महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, नाशिकमधील एकंदरीतच काय चित्र आहे? अगदी खरे नीलम, खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली। खरं तर 2 दिवसापूर्वीपासूनच ही प्रक्रिया जरी सुरू झालेली असली तरी नाशिकमध्ये 122 नगरसेवकांची संख्या आहे। 31 प्रभाग आहे आणि या 31 प्रभागांसाठी आतापर्यंत 3000हून अधिक उमेदवारी अर्ज जे आहे ते नागरिकांनी जे आहे, उमेदवारांनी जे आहे, इच्छुक उमेदवारांनी ते खरेदी केलेले आहे। मात्र प्राप्त उमेदवारी अर्जांची संख्या कमी, त्याच्यामुळे एकूणच उमेदवारी अर्ज खरेदी करणाऱ्यांची संख्या बघता हे फार मोठी संख्या आहे। आणि एकूणच जर बघितलं अजूनपर्यंत महाविकास आघाडी किंवा महायुती, एकीकडे ठाकरे बंधूंची जरी युती झालेली असली तरी नाशिकमध्ये मात्र महायुती संदर्भात अजून कुठलीही स्पष्टता नाही। भाजपने स्वबळाचा नारा दिलेला आहे, शिंदेची शिवसेना देखील स्वबळाचा नारा देते। मुंबईमध्ये बैठका होत आहे, त्यामध्ये सांगण्यात येते की आम्ही युती म्हणून एकत्रित निवडणूक लढवणार आहे। मात्र जागांची यामध्ये स्पष्टता कुठेही दिसत नाही, कारण शिवसेनेची जागांची मागणी देखील 50 पर्यंत आहे आणि भाजपत 70+ त्यांचा नारा आहे, 100+ नारा आहे आणि आत्ताच्या घडीला त्यांच्याकडे 70हून अधिक नगरसेवक आहे। त्याच्यामुळे स्वबळावर एकीकडे घोषणा दिल्या जात आहे। त्यामुळे एकूणच महायुती आणि महाविकास आघाडीच्या संदर्भातली युतीची अजून कुठलीही स्पष्टता नसली तरी उमेदवारी अर्ज खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे। खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आता सुरुवातीला जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज घेतील आणि यानंतर
जो 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचा एबी फॉर्म कोणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर त्यावेळेसच देखील चित्रपटाच्या कथानकाला लाजूल अशा घडामोडी त्यावेळेस घडत असतात. एकाचं नाव एबी फॉर्मला असतं तर दुसऱ्याचं नसतं, अशी काहीची परिस्थिती असते. त्यामुळे एकूणच आपण बघतो का आता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून त्याच्यामध्ये दाखल अर्जांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढ आहे. त्यामुळे एकूणच एवढ्या 1 ते 2 दिवसांमध्ये युतीची स्पष्टता झाल्यानंतर कोणाला शब्द दिला जातो आणि कोणाला नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आपले ठरणार आहे. प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे हे जोडलेले आहेत. सचिन, आपण पाहतोय जागा वाटपावर चर्चा सुरू आहे, बैठक सत्र हे सुरू आहे. किती जागांसाठी कोण किती मागणी करताय, युती आणि आघाडी संदर्भात काय अधिकची माहिती? नीलम, जे आपण पाहताय मागील अनेक दिवसांपासून उमेदवारी अर्ज घेण्यासाठी 3000 पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारी अर्ज जे आहे ते घेतलेले आहेत. मात्र जी मोठी पक्ष आहेत, ज्यांच्या मोठ्या युत्या आहेत, त्यांनी अद्यापही किती जागा घ्यायच्या हे स्पष्ट केलेलं नाहीये, कोणालाही जागा किती मिळणार हे स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र एकीकडे भाजप पक्ष जो आहे तो 50 जागांवर आढळून पडलेला आहे, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं पाहायला मिळते. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती करणार नाहीये. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी जी आहे ती या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर महायुतीनं आता अद्यापही निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळं जे 3100 पेक्षा जास्त अर्ज गेलेले आहेत ते इतर नेत्यांनी घेऊन ठेवलेले आहेत. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित करण्यात येतो. अनेक दिवसांपासून जागा वाटपाचा तिढा जो होता तो कायम होता, तो सोडवण्यात आलेला नाहीये. आणि जसजशी निवडणूक जवळ येते, काही म्हणजे बोटावर मोजण्यासारखे दिवस जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा उमेदवारांना तयारी करायला सुद्धा वेळ मिळत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की जे उमेदवार तयारी करायला वेळ देत नाहीत किंवा त्यांना वेळ मिळत नाही तर ते कुठेतरी अपयशी ठरतात, ते निवडून येत नाही, तशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, MIM हे इतर पक्ष जे आहेत ते जोरदार तयारी करतात. तर दुसरीकडे MIM पक्षानं त्यांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. त्या यादीच्या माध्यमातून नगरसेवक जे आहेत ते कोण असणार किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार कोण आहेत हे त्यांनी यादीतून सांगितलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आणखी एक मुद्दा उपस्थित करण्यात येतो की जागा वाटपाचा तिढा कायम आहे, तर दुसरीकडे 3100 पेक्षा देखील जास्त अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत. जी, धन्यवाद भाग्यश्री, महेश आणि सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.